Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. मुंबई महानगरपालिकेत महापौर कोणाचा यावर सध्या मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे आणि त्याचं कारण असं की एकनाथ शिंदे गटाचे सगळे 29 नगरसेवक मुंबईचे सध्या मुंबईच्या ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये येऊन थांबलेले आहेत. नेमकी काय चर्चा आहे, काय हे येऊन थांबलेले आहेत यावर आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहेत शिवसेनेचे कॉर्पोरेटर नगरसेवक अमय घोलेजी. अमयजी, आज सगळे नगरसेवक या ठिकाणी येऊन थांबलेले आहात. अशी चर्चा आहे की महापौर पदासाठी तुम्ही जोर लावून धरलाय, तुम्हाला मुंबईचं महापौर पद एक टेन्युअरसाठी हवं आहे. नेमकं काय कारण? नाही, असं काहीच जोर नाही आणि काय आम्ही असं काही धरून बसलो नाहीये. इकडे जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत, त्या संदर्भातली बैठक आहे, त्याबद्दल चर्चा होणार आहे. कसा प्रचार होणार आणि कशा कुठल्या गोष्टीवरती कोण कुठे जाणार आहे या संदर्भातली एकंदरीत बैठक आहे. त्यानंतर जे नवीन आणि जे जुने ऑलरेडी ज्यांनी टेन्युअर काढलाय नगरसेवकांचा, त्यांच्यासाठी एक प्रेझेंटेशन आहे की कसं काम करावं, जो मुंबईचा विकास आराखडा आहे आणि जे वचननामा पक्षांनी दिलेला त्याच्याबद्दल कसं फॉलोअप घ्यायचं, कसं काम करायचं. आणि काल निवडून आलो, आज या गोष्टी आहेत, सगळं प्रेझेंटेशन आहेत आणि उद्या लोकांमध्ये मिसळून उद्यापासून कामं सुरू करायचं. हे एक लाईन शिंदे साहेबांनी दिली आहे की आपल्याला लोकांमध्ये राहून कामं करायची आहेत, कुठेच लांब जायचं नाही. त्या एकंदरीत त्या अनुषंगाने आज हे प्रेझेंटेशन लावण्यात आलंय आणि तेव्हाच या सगळ्या नगरसेवकांना बोलवण्यात आलंय. एकनाथ शिंदे स्वतः येणार आहेत किंवा त्यांच्याशी काही बोलणं झालं, चर्चा झाली आहे? आज शिवसेनेचे मुख्य नेते माननीय शिंदे साहेब हे स्वतः सगळ्या नगरसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत. कारण स्वतः साहेब नगरसेवक राहिले आहेत, नगरसेवक ते मुख्यमंत्री आणि आज उपमुख्यमंत्री. तर आज त्यांचा अनुभव पण खूप गाठीशी येणार आहे आणि ते जे त्यांचं मार्गदर्शन आम्हाला देणार आहे ते सगळ्यांना एक अनुभवाची पोती म्हणून ते आपल्याला देतील. शिवसेना आणि बीजेपीमध्ये महापौर पदाला घेऊन काही वादविवाद सुरू आहेत का? तुमची इच्छा आहे पहिलं महापौर पदाचा जो कार्यकाळ आहे तो तुम्हाला मिळावा? असं काहीच चर्चा नाही किंवा काहीच अशी घडामोड नाहीये. आज दोन्ही नेते शिवसेना व भाजपा दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्र मिळून जे काही निर्णय घेतील ते आम्ही आज शेवटी आम्ही कार्यकर्ता आहोत. आज या गोष्टी नेते लोक ठरवतील आणि त्याचा जे काही निर्णय लागेल तो आम्ही कार्यकर्त्यांपर्यंत ते डिलिव्हर झाल्यानंतर तो आम्हाला मानावा लागेल. एक शेवटचा प्रश्न, असंही चर्चा आहे की तुम्हाला कोणीतरी पक्ष अप्रोच करेल, विकत घेईल, हॉर्स ट्रेडिंग होईल, अशी काही शंका आहे किंवा असं कोणी अप्रोच झालं आहे का? असं ही पण अफवा आहे की कुठला पक्ष अप्रोच करतोय किंवा असं हॉर्स ट्रेडिंग होईल, असं काहीच नाहीये. इकडे सगळ्यांना फोन करून बोलवण्यात आल्या, स्वतः आले आहेत, काही लोक त्यांच्या मिरवणुकीत पण गेले आहेत. तर असं काहीच नाही आहे की बाबा कोण हॉर्स ट्रेडिंग करतोय म्हणून आम्ही दाबून ठेवलंय. सिम्पल प्रेझेंटेशन आहे. या गोष्टी आम्ही एक ठळकपणे जो हा अजेंडा आहे तो आम्ही तुम्हाला सांगितला आहे, काय काय अजेंडा आहे आणि त्या अनुषंगाने अजेंडा झाल्यानंतर ते नगरसेवक आपापल्या प्रभागात काम करायला मोकळे आहेत. एक शेवटचा प्रश्न, सध्या किती नगरसेवक आत आलेले आहेत मुंबईतले आणि इतरही नगरसेवकांना बोलवण्यात आले? आज फक्त मुंबईचे नगरसेवक आहेत, 29 नगरसेवक आलेत, काही आमदार आलेत आणि काही नेते आता येतील. त्या अनुषंगाने तो प्रेझेंटेशन चालू आहे. निश्चितच तर महापौर पदावर दावा नाही यासाठी रुसून या ठिकाणी आलो नसल्याचा दावा जो आहे तो अमय घोले यांच्याकडनं करण्यात आलेला आहे. मात्र पुढील 5 वर्ष कशा प्रकारे काम करू आणि येणारे जे जिल्हा परिषदाच्या निवडणुका आहेत त्यामध्ये कसं सामोरे जायचं यावर प्रेझेंटेशन करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी स्वतः एकनाथ शिंदे या ठिकाणी येणार असल्याची माहिती ती अमय घोले यांच्याकडनं देण्यात आलेली आहे. कॅमेरामन आशिष धामापूरकर सह दीपेश त्रिपाठी, मुंबई तकसाठी, मुंबई.